संतोष देशमुख हत्या आणि परभणीतील सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये आंदोलन. 50 दिवस उलटूनही न्याय न मिळाल्यानं मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा आक्रोश मोर्चा. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळे याचं सीसीटीव्ही फुटेज समोर. हत्या प्रकरणातील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप. अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली आहे. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाहीये. ज्यांनी बलात्कार केला तो लपवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली. आमदार जितेंद्र आव्हाडांचा आक्रोश मोर्चामध्ये धक्कादायक दावा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण. देशमुखांना न्याय देण्यासाठी आणि जुन्याच मागण्यांसाठी नव्याने उपोषण करत असल्याची जरांगेंची माहिती. कुणबी नोंदी आढळूनही जातीयवादी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिली नाहीत, मनोज जरांगेंचा आरोप. शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ देण्याची मागणी. रायगड आणि नाशिकबाबत चर्चा करून प्रश्न सुटेल, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. पालकमंत्रीपदाबाबत महाजनांनी अधिक बोलणं मात्र टाळलं. पालकमंत्रीपदावरून नाराजीच्या चर्चांना अर्थ नाही, शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर कधीच नाराजी नव्हती, शिवेंद्रराजे यांचं वक्तव्य. जळगाव रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू. बुधवारी झालेल्या अपघातात झाला होता 12 जणांचा मृत्यू. मुंबईच्या मालाड येथील दिंडोशीमधल्या आगीवर 5 ते 6 तासानंतर नियंत्रण. आगीमध्ये 100हून अधिक दुकानं जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही. आगीमध्ये दुकान मालकांचं कोट्यवधींचं नुकसान. दिंडोशीमध्ये आग लागलेल्या घटनास्थळाची शिवसेनेचे संजय निरुपम यांच्याकडून पाहणी. आगीमध्ये जवळपास 60 ते 70 दुकानं जळून खाक. सैफ हल्ला प्रकरणी आणखी काही जण असण्याची शक्यता. आरोपी शहजादसह आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता. पोलिसांकडून तपास. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्या नवनीश पांडे आणि विनायक राऊतांची पुन्हा लेखी तक्रार. सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची घेतली भेट. राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधत काँग्रेसचे निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन. ठाण्यातील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निवडणूक आयोग आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. ईव्हीएम हटावचा नारा देत बॅलेट पेपरची केली मागणी. भिवंडी पंचायत समिती कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचे हिशोब आंदोलन. जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या हर घर नल से जल या योजनेतील अपयशाचा जाब विचारण्यासाठी केलं आंदोलन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 दिवस ब्लॉक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी 27 ते 29 जानेवारी दरम्यान दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार. सिडकोने पुन्हा अर्जाची मुदत वाढवली. अर्जासाठी सिडकोची 4थी मुदतवाढ. आतापर्यंत जवळपास 55,000 अर्जदारांनी नोंदणी शुल्क केले जमा. वाल्मिक कराडच्या सिटी स्कॅन तपासणीचा अहवाल डॉक्टरांकडे सादर. कराडच्या पोटदुखीवर उपचार सुरूच. तपासणी करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढची दिशा ठरणार. धाराशिवमध्ये निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी अडवल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे आग. विमानतळ परिसरात गवताला फटाक्यांमुळे लागली आग. पालकमंत्री झाल्यावर सरनाईक पहिल्यांदाच धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. 2022 मध्ये सरनाईक यांनी तुळजाभवानीला 51 तोळे सोन्याच्या पादुका आणि 20 तोळे सोन्याचा हार केला होता अर्पण. तो हार कधी घालणार असा विश्वस्तांना केला प्रश्न. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळजापुरात घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, केली महाआरती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.